रयतेचे राजे छत्रपती शिवराय, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज आणि ज्या ज्या महापुरुषांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं देह झिजवण्याचं काम केले, या सर्वच महामानवांना माझं मानाचं वंदन आणि विनम्र अभिवादन। आज ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या मंचावर उपस्थित असलेले या देशाचे बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, रेखाताई ठाकूर, अविनाशजी भोशीकर, सुजातजी आंबेडकर, सविताताई मुंडे आणि माझ्या सोबत आलेले 13 जून रोजी आम्ही आंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्रे ते उपोषण करत असताना आमचं छातीची ढाल करून संरक्षण करणारे आमचे मित्र दीपकरावजी बोराडे, बळीरामजी तात्या खटके, शिवाजी टेहळे आणि विचार मंचावर असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, समोर बसलेले दलित, मुस्लिम, ओबीसी बांधव आणि भगिनींनो, गेल्या 10 ते 12 महिन्यापासून या राज्यामध्ये समाजामध्ये भांडण लावण्याचं काम हे जातीवादी सरकार आणि हा राज्याचा जातीवादी मुख्यमंत्री, ज्याने स्वतःचा गद्दारीचा ठसा पुसवण्यासाठी जरांगे नावाच्या अज्ञान माणसाला समोर करून सुरुवातीला गरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागण्याचं काम केलं आणि हा जातीवादी मुख्यमंत्री प्रत्येक त्याचे लाड पुरवत असताना त्याच्या मागण्या वाढत गेल्या। नंतर त्यांनी ओबीसीतूनच आरक्षण असण्याचा हट्ट केला। ओबीसीतून आरक्षण मागण्याचा अधिकार नसतानाही हट्ट करणं आणि जो समाज या राज्यामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून राज्य करत आहे, या देशामध्ये राज्य करत आहे, ज्यांचे आजपर्यंत मुख्यमंत्री जास्त झाले, आज सुद्धा ज्यांचे आमदार जास्त आहेत, खासदार जास्त आहेत, हा समाज आरक्षण मागतोय, तेही कुठून? ओबीसीतून। आणि का, हे आपण समजून घेतलं पाहिजे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या घटनेतून, कलमातून आपल्याला आरक्षण दिलं, त्याच माध्यमातून आज मंडल दिन तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंगांनी आपल्याला 1990च्या दशकामध्ये मंडल आयोग लागू करून या 54% असणाऱ्या ओबीसींना 27% आरक्षण देण्याचं काम केलं। तेच आरक्षण आज जातीवादी सरकार ललकारण्याचं काम करतंय। 54% असणारा ओबीसी समाज, ज्यामध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदारांचा 54% असणारा समाज, ज्यामध्ये मराठा समाज असणारा, स्वतःला मोठा समजून घेणारा समाज घुसखोरी करण्याचं पाहतोय। गेल्या 8-10 महिन्यापासून या राज्यामध्ये दहशत माजवली जाते, झोंडशाहीनं लोकांची घरं जाळण्याचं काम होतंय, लोकांची व्यवसायावर जाळपोळ करण्याचं काम होतंय, अनेक ओबीसी नेत्यांच्या गाड्या जाळपोळ करण्याचं काम होतंय, गाड्या फोडण्याचं काम होतंय। छोट्या छोट्या बलुतेदार, 12 बलुतेदारांना दहशत करण्याचं काम होतंय। माझ्या छोट्या छोट्या बलुतेदारी करणाऱ्या समाजावर अन्याय करण्याचं काम होतंय। आरक्षणाला आपण कुणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही, पण आरक्षण कुणाला असलं पाहिजे हे महत्वाचा मुद्दा आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलंय, त्यावेळीच त्यांना आरक्षण का मागता नाही आलं? त्यावेळी तर ते आम्हाला म्हटले, आम्हाला गरज नाही। आज आम्ही छोटा आणि गरीब असणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही, परंतु तुम्हाला ओबीसीतूनच का हवंय हे आपल्याला कळालं पाहिजे। कारण ओबीसीला
घटनेतून 27% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळू लागलं आणि कुठेतरी आपले प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊ लागले. पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेवक, नगराध्यक्ष होऊ लागला आणि ह्या प्रस्थापित मराठ्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आणि यांनी षडयंत्र करायला सुरुवात केली आणि जरांगे नावाचा माणूस समोर करून याला ओबीसीतूनच आरक्षण मागायला लावायला सुरुवात करून दिली. जोपर्यंत आरक्षण सरळ पद्धतीने मागणी होती जरांगेची, तोपर्यंत अनेक ओबीसी बांधवांनी त्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्याचं सुद्धा काम केलं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्याच्या मागणीला पाठिंबा दिला. परंतु तोच जरांगे कालांतराने ओबीसीतून मागणीला हट्ट करू लागला. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मागू लागला, त्याचा अध्यादेश काढा म्हणू लागला. चाललंय काय? स्वतःची गद्दारीचा ठसा पुसवण्यासाठी पूर्ण लाड करण्याचं काम हे मुख्यमंत्री करू लागले आणि या राज्यातील सर्वच जातीवादी आमदार, जातीवादी खासदार या जरांगेच्या पाठिंब्याला, जरांगेच्या मागणीला पाठिंबा देण्याचं काम करू लागले आणि ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे असे पत्र देऊ लागले. बांधवांनो, आपला मित्र कोण शत्रू कोण ओळखायची वेळ आलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून, देश स्वतंत्र झाल्यापासून आपण यांच्याच आमदारांना, यांच्याच माणसांना आमदार करत आलोत, यांच्याच माणसांना खासदार करत आलोत. परंतु तुमच्या आरक्षण वाचवण्याच्या मागणीला कोणीही समोर आलं नाही. अनेक ओबीसी नेते या राज्यामध्ये फिरले, त्यांच्यावर सुद्धा गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्याचं काम जरांगे नावाच्या या माणसाने केलं. परंतु आज ज्या माणसाने घटनेच्या 340व्या कलमातून आरक्षण दिलं, असे घटनातज्ञ आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ऍडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपले आरक्षण वाचवण्यासाठी आपण इथं आलेले आणि त्यांनी राज्यात 15 दिवस आपल्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली. सर्वप्रथम आपण सकल ओबीसी समाजाच्या वतीनं त्यांचा असं त्रिवार आभार मानले पाहिजे. आपण वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतो, परंतु आपलं कोण परक कोण ओळखता आलं पाहिजे. वेगवेगळ्या पक्षात काम करत असताना आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या मागणीला पाठिंबा दिला नाही, आपल्या ओबीसी आरक्षण वाचवायला पाठिंबा दिला नाही. या राज्यामध्ये अनेक प्रस्थापित पक्ष आहेत, त्या प्रस्थापित पक्षांनी आपल्या मागणीला पाठिंबा दिला नाही. आपली मागणी संविधानिक आहे. आपली मागणीच काय आहे? आपलं आरक्षण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं 27% आरक्षण आपलं अबाधित राहिलं पाहिजे. कुणाला किती द्यायचं आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. आमचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण वाचलं पाहिजे, आमचं शिक्षणातलं आरक्षण वाचलं पाहिजे, आमचं नोकऱ्यातलं आरक्षण वाचलं पाहिजे. परंतु या सर्वच प्रस्थापित पक्षांनी आपल्या ओबीसीच्या विरोधात षडयंत्र करायला सुरुवात केली आणि भांडण लावायला सुरुवात केली. हे आपण ओळखलं पाहिजे. गेल्या 2020 पासून ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण रद्द झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आरक्षण रद्द झालंय. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अनेक ग्रामपंचायत झाल्या, नगरपंचायत झाल्या, त्यामध्ये माझ्या ओबीसी बांधवांना प्रतिनिधित्व सुद्धा करता आलं नाही. ही सुद्धा मोठी खंत आहे. त्यासाठी सुद्धा आपण येणाऱ्या काळात बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घेऊन हा लढा मोठा करावा लागणार आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नक्कीच त्या लढ्याला सुद्धा आपल्याला साथ देतील असा मला विश्वास आहे. 2020 पासून स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण रद्द झालेलं असताना कोर्ट एम्पेरिकल डेटा मागतंय आणि या देशात भाजपचं सरकार, ज्या सरकारकडे डाटा असताना सुद्धा जाणीवपूर्वक डाटा देत नाही, म्हणजे ह्या भाजपला सुद्धा तुमच्यात आमच्यात भांडणं लावायचे आणि आपलं आरक्षण रद्द करायचं आणि आपल्याला रस्त्यावर आणण्याचं काम भाजप सुद्धा करतंय आणि काँग्रेस सुद्धा करते आणि सर्वच करते. त्यामुळं आपण प्रस्थापित पक्षांना येणाऱ्या काळात जाब विचारला पाहिजे. प्रत्येक माणूस आपण वेगवेगळ्या पक्षात काम करणाऱ्या प्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षाला जाब विचारण्याची वेळ आली. आपण आमच्यासाठी कधी बोलणार आहात, आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आपली काय भूमिका आहे आणि ती भूमिका तुम्ही कधी मांडणार आहात, हे आपण आपल्या पक्षाला विचारलं पाहिजे आणि आपल्या पक्षाची भूमिका आहे ती स्पष्ट केली पाहिजे. मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, शरद पवारांच्या पक्षामध्ये काम करत होतो. मी सुद्धा अनेक पत्रकार परिषदामध्ये, अनेक व्यासपीठावरून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना आवाहन केलं आणि
मागणी केली की पवार साहेब 1993-94 ला तुम्ही मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये मंडल आयोग लागू केला, पण त्यावेळेचे शरद पवार आणि आजचे शरद पवार वेगळे आहेत का? कारण त्यावेळेच्या शरद पवारांनी मंडल आयोग लागू करण्याचं काम केलं आणि आजचे शरद पवार भांडणं बघण्याचं काम करत आहेत. हे चाललंय का या राज्यामध्ये? त्यामुळं आपलं कोण परको कोण येणाऱ्या काळात ओळखलं पाहिजे. आणि या राज्यात जे आपल्या 54% असणाऱ्या ओबीसींना या राज्यामध्ये 50% प्रतिनिधित्व देण्याचं, 50% वाटा देण्याचं काम करतील, यांच्या आपण पाठीशी राहिलं पाहिजे आणि यांना आपण पूर्ण ताकद देण्याचं काम केलं पाहिजे, अशी मला आपणा सर्वांना नम्रपूर्वक विनंती करायची. या राज्यामध्ये अनेक छोट्या छोट्या समाजावर घाला घालण्याचं काम केलं. आताच एक 15 दिवसापूर्वी या खुलताबाद शहराजवळ माझ्या सुतार समाजाचं प्रेत जाळण्याला त्या गावातील प्रस्थापित मंडळीनं विरोध केला. हे चाललंय काय या राज्यामध्ये? ज्यांना आपण आजपर्यंत त्या शीतलताईंच्या गाण्याप्रमाणे तुझ्याच टाचा खाली आजपर्यंत होतो, म्हणजे ज्यांच्या टाचा खाली राहून ज्यांना आपण डोक्यावर घेतलं, ज्यांना आपण मोठा भाऊ म्हणलं, यांनीच आपल्या विरोधात षड्यंत्र, ज्यांनीच आपल्या विरोधात झोंडेशाही आणि ज्यांनीच आपल्याला संपवण्याचा घाट घातलाय, अशा लोकांपासून आपण येणाऱ्या काळात सावध झालं पाहिजे. आणि आपलं प्रतिनिधित्व टिकवण्यासाठी जो पक्ष आपल्यासाठी समोर येईल त्या पक्षाला आपण येणाऱ्या काळात साथ दिली पाहिजे. आणि आपला 18 पगड जातीतील सर्व ओबीसी समाज, 12 बलुतेदार, 18 अलुतेदारांनी आता येणाऱ्या काळात एकत्र आलं पाहिजे. माझ्या मुस्लिम बांधवांना सोबत घेतलं पाहिजे, SC ST बांधवांना सुद्धा सोबत घेतलं पाहिजे. म्हणजे दलित, मुस्लिम, ओबीसी चळवळ येणाऱ्या काळात आपण सुरू केली पाहिजे आणि या राज्याचा राज्यकर्ता समाज आपण तयार झाला पाहिजे, अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ओबीसी. धन्यवाद.